रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणा पुढे गुरु शिष्य परंपरा या संदर्भामध्ये विवेचन करणार आहे। मनाचे कान करून ऐका। गुरु, सद्गुरू, परमगुरू असे गुरुचे अनेक प्रकार आहेत। जन्माला आल्यापासून पहिले तर आई गुरु असते, नंतर मग समाज असतो, शाळेतले गुरु असतात, व्यवहारातले पण गुरु असतात, अनेक गुरु असतात। काही कानमंत्र देणारे आणि काही ज्ञानमंत्र देणारे। ज्ञानमंत्र देणाऱ्यापैकी आम्ही आहोत। कानमंत्र देणारे फुरफुर केल्यानंतर त्याने उद्धार होतो असं नाही, ते काय सांगतात आणि ते काय ऐकतात आणि ते काय करतात ते त्यांना माहिती। तर सांगायचा मुद्दा असा की ज्ञान देणारे जे गुरु आहेत त्याचं लक्षण करताना शास्त्रकार असं म्हणतात की तो श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि दयाळू असला पाहिजे। आणि शिष्य मल विक्षेप हे दोन दोष रहित पाहिजे आणि आत्मस्वरूपाचा आवरण घालण्यासाठी ज्ञान पाहिजे आणि ज्ञानासाठी तो सद्गुरूला तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ। गुरुला शरण गेला पाहिजे आणि मग गुरुची सेवा केल्यानंतर गुरु प्रसन्न होतात आणि मग ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसे, असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे। आणि ज्ञानेश्वरीमध्येच जो विषय आलेला आहे तर गुरुच्या जोड्या आहेत पहा। त्या जोड्यापैकी भगवान गोपाल कृष्ण आणि अर्जुनाला मोह होतो। भगवान त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात पण त्याला मोहग्रस्त असल्यामुळे तो काय ते देवाचा ऐकायला तयार नव्हता आणि मग देव थांबल्यानंतर मग अर्जुनाला वाटलं आता का थांबायलेत म्हणून। मग अर्जुनाला कळलं की अरे आपण जास्त बोलतो आहोत, रडतो आहोत, देवाला ज्ञान सांगत आहोत की मी लढणार नाही, गुरुला यांना मारणार नाही, रक्ताने माखल्या पृथ्वीवर राज्य करणार नाही, भैक्षम इहलोके भिक्षा मागेन पण हे करणार, असा अर्जुन खूप बडबड करायला लागला। भगवान थांबले। अशा बडबड करणाऱ्या संमोहित माणसाला ज्ञान सांगू नये आणि ज्ञान सांगून उपयोग होत नाही। थांबल्यावर मग अर्जुनाचा विवेक थोडा जागा झाला की अरे आपलं काहीतरी चुकतं आहे आणि मग शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, शरणागती पत्करले, मी तुझा शिष्य आहे भगवान, आता मला तुम्ही ज्ञान सांगा। आणि मग भगवान ज्ञान सांगत गेले। गीतेमध्ये 9:1 अध्यायामध्ये अर्जुनाने हाच प्रश्न केला आणि मग भगवंताने सांगितलं आता तुला मी ज्ञान सांगतो। इदं तुते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे, ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात। इदं म्हणजे हे, तुला मी सांगतो, काय सांगतो, गुह्यतमं ज्ञानम, गुह्यातलं गुह्यतर गुह्यतम म्हणजे अत्युच्च ज्ञान, असं ज्ञान तुला मी सांगतो। प्रवक्ष्यामी म्हणजे मी सांगतो, अनसूयवे, असूया, तो निष्पाप आहेस, ज्ञान ऐकण्यास आता पात्र झालेले आहेस, तुला पश्चाताप झालेला आहे, आता ऐक। आणि ते ज्ञान असं काही सांगतो ना, ज्ञानम विज्ञानसहितम, ज्ञान हे विज्ञानासह सांगतो मी तुला। यज्ञात्वा जे जाणलं असता, मोक्षशे तो मुक्त होशील, कशातून, अशुभात अशुभरूपी संसारातून, म्हणजे दुःखरूपी संसारातून तो मुक्त होशील, अशा प्रकारचं भगवान या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात। ही जी गुरुशिष्य परंपरा आहे ना ती फार अनादिकालापासून आहे। तर ज्ञानेश्वर महाराज या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, एक शिष्य एक गुरु, हा रोढला साच व्यवहारो, तो मत प्राप्ती प्रकारो जाणावया। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की भगवान असं म्हणतात की एक शिष्य आणि एक गुरु अशी परंपरा असली ना ती जास्त चांगली असते। भलते शिष्य आणि गुरु एकच, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या अधिकाऱ्याचे शिष्य असतात आणि एकाच वर्गात शिकवल्या जातं, त्यामुळे सगळ्यांना ते ज्ञान प्रतिफलित होत नाही। तेव्हा एक शिष्य एक गुरु अशी परंपरा जास्त चांगली। हा रूढला साच व्यवहारो, हा व्यवहार
रूढ झालेला आहे, चालत आलेला आहे. म्हणजे आश्रम पद्धती, गुरुकुल पद्धती ही फार जुनी पुरातन आहे आणि चालत आलेली आहे. तो मतप्राप्ती प्रकारो जाणावया. कशा करता हा गुरु आणि शिष्य परंपरेचा प्रकार चालत आला? भगवान म्हणतात मतप्राप्ती, माझी प्राप्ती व्हावी म्हणून गुरु ते शिष्याला ज्ञान सांगतात आणि मग ते शिष्य मला जाणतात. ते कोणते शिष्य जाणतात आणि कोणत्या शिष्याला ज्ञान सांगितलं पाहिजे? तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात या लागे सुमनू आणि शुद्ध मते. तो सुमनू पाहिजे, चांगलं मन पाहिजे त्याचं, आणि शुद्ध मती, त्याची बुद्धी शुद्ध पाहिजे. जो आनंदकू अनन्य गती, आणि तो शिष्य अनिंदकू पाहिजे, म्हणजे निंदा न करणारा पाहिजे. आणि अनन्य गती, अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता. दुसऱ्या कोणत्याही गुरुचा किंवा ज्ञानाचा त्याला प्रकार नको आहे, अनन्य झाला पाहिजे. अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता. गौप्य ही परितया प्रती चावळी जे सुखे. माऊली म्हणतात आणि मग असा जर शिष्य असेल तर मग त्याला कितीही गुह्य असलं तरी त्याला खुशाल सांगावं. अनाधिकारी जर गुरु असेल आणि अनाधिकारी जर शिष्य असेल तर त्यांचा काही उपयोग नाही, ते दोघेही नरकाला जातात. तो का म्हणे ऐसे गुरु शिष्य पूर्ण, विठोबाची आन नरका जाते. असे लोभी गुरु आणि दोघे चेले ते नरकमे ठेलम ठेले असे जर असतील ना तर ते दोघेही नरकाला जातात. आणि मग अनाधिकारी शिष्य असेल तर त्याला कितीही चांगला गुरु असला, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू, तरीही त्याला ज्ञान प्रतिफलित होत नाही. ना हे निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही. त्यासी बोध करेल काही. चित्ताची शुद्धता नसेल तर त्याला बोध होत नाही. आणि म्हणून गुरु श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा आणि दयाळू असावा, आणि शिष्य मल आणि विक्षेप रहित असावा. आणि मग मात्र त्याला ज्ञान प्रतिफलित होतं, त्याचं जीवन आनंदमय मंगलमय होतं. अशा प्रकारचे गुरु आणि अशा प्रकारचे शिष्य असावा, असा हा संप्रदाय आहे. आणि म्हणून ही गुरु शिष्य परंपरा फार फार महत्त्वाची आहे. आता गुरु त्या परीचे आणि शिष्य शिटाऊबंदरीचे असे खूप झालेले आहेत आणि खूप शिष्य संप्रदाय काय 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 चालले. पण शास्त्र हे सांगतं आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.